रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. दहित सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. सर्व सुखात आदरा, सर्व सुखात आदरा, सर्व सुखात आदर. बापर कुमारी देवीवर, बापर कुमारी देवीवर, बापर कुमारी देवीवर. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. जय जय रामकृष्ण हरे, 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 जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरे, जय जय राम, जय लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे काळी बोला तुझे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला. हा सुख तोहरा स्वर्गे नाही, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल. मार्ग हा प्रांजळ वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला. हा सुख तोहरा स्वर्गी नाही, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कही बुद्धार हरिचा नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला.
विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला हा सुख सोहळा स्वर्गे नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहु ग्रंथी बोलियाले विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला हा सुख सोहळा स्वर्गी नाही गोपाल कुमार 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 सुरत सुरत लागोनिया पाया विजली लागोनिया पाया
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्री जय स्वामी गुरु तुकाराम महाराज की जय भला 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हला 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 श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की लागोन या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रस्तुत या भक्तिपीठाने ज्ञानपीठाच्या ठिकाणी आणि भगवान प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंगाच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना प्रथमतः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या. शंकराचार्यांनी पंढरपुरात आल्यानंतर भगवान पंढरीशाचं पांडुरंगाचं जे वर्णन केलं ते महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशा भगवान पांडुरंगाच्या चरणी ही सेवा आपण सगळे संपन्न करत आहोत. ही सगळी त्याचीच कृपा आहे आणि म्हणून त्याच्या कृपेने इथं हा बोलण्याचा सगळा प्रयत्न आहे. विश्व वारकरी मंडळ लातूर जिल्हा कमिटी आणि औसा तालुका कार्यकारिणी शहर कार्यकारिणीच्या वतीने हा संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि भगवान पांडुरंगाच्या कृपेने त्यालाच ही सेवा जेव्हा करून घ्यायची असते तेव्हा तो प्रत्यक्ष आपल्या समोर आपल्या भक्तांना तो बोलवत असतो आणि म्हणून मी आपणा सगळ्यांच्या समोर भगवान पांडुरंगाच्या समोर इथं उपस्थित झालेलो आहे. आता आपणा सगळ्या श्रोत्यांना असं मला सांगायचं आहे की जेव्हा इथून मी परत जाईन तेव्हा तिथं पांडुरंगाने जर विचारलं तर मी सांगेन की या सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मी आपल्या चरणी एक सेवा केलेली होती. हे निश्चितच सांगण्याचा मोका एक संधी तुम्ही सगळ्यांनी मला उपलब्ध करून दिली आहे. म्हणून सर्व वैष्णवांना आमच्या विश्व वारकरी मंडळाच्या सर्व उपस्थितांना मनपूर्वक वंदन करतो आणि आपली ही सेवा सीमित वेळेमध्ये आपल्याला समर्पित करायची आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अभंग तसा 5 चरणांचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. अभंग म्हटलं की जगद्गुरु तुकोबारा हे ठरलेलं समीकरण आहे म्हणून तुकोबारायांचं वर्णन करावं तितकं शब्दात बसत नाही ते आणि म्हणून विस्तार भयास्तव इथं जगद्गुरु तुकोबारांना माऊलींना वंदन करून आपण चिंतन करणार आहोत. तुकोबारा या अभंगाद्वारा म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकोबारा आपल्याला सगळ्यांना विनंती करतात की पाया पडून विनंती करतात, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. विठ्ठल विठ्ठल असं म्हणा, हा सोहळा स्वर्गातही नाही या नामातला आनंद. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ यातलं कोणतंही नाव घेतलात तर वैकुंठ प्राप्ती होईल.
हे स्मरण करण्यासाठी कोणालाही कसल्या प्रकारचं बंधन नाही, सगळ्यांना अधिकार आहे. आणि कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामस्मरणानेच उद्धार आहे. तुकोबाराय पुरावेनिशी बोलतात, ऐसे बहुग्रंथी बोलिले, असे अनेक ग्रंथाने सांगितलेले आहे असं महाराज म्हणतात. विठ्ठल भगवंताच्या आणि मंदिराच्या वतीने डॉक्टर साहेब आहेत तिथे उपस्थित, त्यांनाही वंदन करतो. खरं पाहता देव हा कसा आहे बरं का, ही गादी जी आहे मुळात ती कीर्तन भक्तीचा मिराशी धनी मुख्य जाणीजे नारद मुनी. नारदांची ही गादी आपल्या वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी नामदेव महाराजापर्यंत येऊन पोचली. आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा सगळ्या जनमानसामध्ये रुजवली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. आणि अशा संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भगवान पंढरीनाथाच्या समोर जे कीर्तन केले ते हे पीठ, ते हे व्यासपीठ. जगद्गुरु तुकोबारायांनी बरं का किती संतांचं नाव वर्णन करून सांगावं. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी पांडुरंगाच्या समोर जे कीर्तन केलं ते हे पीठ आहे आपलं. ज्या पीठावर सेवा करण्याची संधी आम्हाला आपणा सगळ्यांना मिळालेली आहे. मी कीर्तनकार म्हणून, हे मृदंग वादक, हार्मोनियम वादक आणि टाळकरी गवय्ये म्हणून आपणा सगळ्यांना भगवंताच्या कृपेनेच ही सेवा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून ही सेवा खरं तर ही एक ऐतिहासिक आणि अलौकिक अशा प्रकारची सेवा आहे. म्हणून आपण खरोखर सगळेजण भाग्यवान आणि नशीबवान आहोत. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात, विनंती करतात आपल्याला, त्याचे काय कारण आहे. भागवतकार सांगतात, भगवान भक्त वत्सल. देव कसा आहे, भक्त वत्सल आहे. आता वत्सल हा शब्द ह्याला लागून दुसरा ह्याच्यापासून बनलेला शब्द आहे वात्सल्य. गायीचं जसं वासराप्रती वात्सल्य तसं पांडुरंगांचं भक्ताप्रती वात्सल्य. म्हणून भगवान भक्त वत्सल. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे, दुर्जनाचे संहारे. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. भगवान भक्त वत्सल. देव भक्तांवर कृपा करतो. भक्त कनवाळू आहे. साधवो दीन वत्सला. पण संत हे कसे आहेत, दीनावर कृपा करतात. जगद्गुरु तुकोबारा हे संत आहेत, जगद्गुरु आहेत. ते दीन वत्सला आणि आपण सर्व कुटुंब वत्सल. आणि म्हणून तुकोबारांना जगाच्या उद्धाराची तळमळ लागल्यामुळे ते आपल्याला विनंती करतात. विनंती करण्याचे अनेक कारण आहेत, त्यातले एक दोन कारण फक्त. तुकोबारांना माहिती आहे नाम हे तारक आहे बघा, आणि ते जर स्मरण केलं तर सर्वांचा उद्धार होऊ शकतो. याचा पुरावा घेऊन ते विनंती करतात. तसं त्यांचं प्रमाण आहे. पुराण प्रसिद्ध सीमा
पुराण प्रसिद्ध सीमा पुराण प्रसिद्ध सीमा पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा नाम तारक महिमा पुराण प्रसिद्ध सीमा पुराण प्रसिद्ध सीमा पुराण प्रसिद्ध सीमा पुराण प्रसिद्ध पुराण प्रसिद्ध सीमा नाम तारक महिमा मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास जे निंदिले शास्त्रे वंद झाले नाम मात्रे तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी नाम ठसा शास्त्रांनी त्याची निंदा केली असे सुद्धा पापी लोक सुद्धा नामस्मरण करून गेले म्हणून तुकोबर आपल्याला विनंती करतात शास्त्रकार सांगतात की तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानतेन कीर्तनीय सदा हरी नामस्मरण करणाऱ्याने स्वतःला गवताच्या काडीसारखं तृणवत मानलं पाहिजे एवढं लीन मानलं पाहिजे ही लीनता जगद्गुरु तुकोबरांच्या ठाई होती म्हणून ते सगळ्या जगाला विनंती करून नाम घ्यायला सांगतात आता याचं काही महत्वपूर्ण स्पष्टीकरण चिंतन असं आहे संत हे पृथ्वी तलावरती सांगण्यासाठी येतात काही लोक येतात ज्यांना परमार्थ कळत नाही सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत सामान्य जीव परमार्थ कळत नाही सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत सामान्य लोक सामान्य जीव परमार्थ कळला नाही पण सांगण्याचा प्रयत्न करतात कळला नाही पण सांगण्याचा प्रयत्न करतात मंद साधक परमार्थ कळला पण सांगण्यासाठी जगात आले नाहीत सर्व विदेहमुक्त असलेले ऋषी मुनी त्यांना परमार्थ कळला पण सांगायला आले नाहीत आता एकच असा वर्ग आहे ज्यांना परमार्थ कळला आणि सांगायला पण आले जगामध्ये आले ते कोण संत बरं का आणि म्हणून संतांनी अवतरित होऊन जगाला उपदेश केलेला आहे आणि जगाला सांगितलेला आहे जगाला विनंती केलेली आहे तीन प्रकारे विनंती केलेली आहे तीन प्रकारे विनंती का केली त्याचं कारण लोक तीन प्रकारचे आहेत उपदेश जन पशवांना करता येत नाही लोक तीन प्रकारचे आहेत म्हणून संतांनी तीन प्रकारचा उपदेश केला प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन तीन प्रकारचे लोक आहेत पहिले जे मूढ लोक आहेत त्या मूढ लोकांना सांगत असताना तुकोबारांनी कठोर शब्द वापरले कारण का माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली एकनाथ महाराजांनी भागवत लिहिलं तरी सुद्धा लोक परमार्थाकडे वळत नव्हते म्हणून तुकाराम महाराजांनी कडक शब्दात त्यांना उपदेश केला एखादा निष्णात डॉक्टर काय करतो बघा आधी एखादी गोळी देऊन बघतो रोग नाही गेला पातळ औषध देऊन बघतो त्याच्यानं काम नाही झालं तरी इंजेक्शन देतो त्याच्यानंही रोग दुरुस्त नाही झाला तर थेट ऑपरेशन करतो तुकोबारांनी ऑपरेशनच केले डायरेक्ट काय म्हणतात बघा किती सांगू तरी नायकती पटकीचे पुढे शिंदळीचे रडतील
आता बटकीचे शिंदळीचे याचा अर्थ मराठी माणसाला मी सांगायची काही आवश्यकता नाही. याच्यावर या शिवावर अनेक जण PhD करू शकतील. म्हणून कडक शब्दामध्ये तुकोबाराने उपदेश केला मूढ लोकांना. हा एक वर्ग. दुसरा जो वर्ग आहे थोडा साधक वर्ग आहे, यांच्यापेक्षा वरच्या कोटीतला. त्यांना महाराजांनी सांगितलं काय काय सांगतात महाराज. सांगतो तुम्हासी भसारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भसारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भसारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भसारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भसारे विठ्ठला. बोला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भसारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भसारे विठ्ठला. या साधकांना महाराजांनी सौम्य शब्दात सांगितलं. पण आता महाराज या अभंगामध्ये ज्यांना सांगतात ते स्पेशल लोक आहेत, अधिकार संपन्न लोक आहेत, श्रेष्ठ लोक आहेत. अशा सगळ्या लोकांना सांगत असताना विचारपूर्वक सांगावं लागतं, आदरानं सांगावं लागतं. बरं का, लक्षात घ्या. राजा जर घोड्यावरून खाली पडला तर असं म्हणता येत नाही राजा घोड्यावरून खाली पडला, घोड्यावरून घसरला, आपटला, असं म्हणता येत नाही. काय म्हणावं लागतंय, महाराज घोड्यावरून खाली आले. कारण तो राजा आहे, त्याला जरा जर गोष्ट खटकली तर तो शिक्षा करू शकतो. मग तुकोबाराजांना विनंती करतात, ते माऊलीसारखे अधिकार संपन्न लोक आहेत. बरं का, कोणते कोणते लोक आहेत माऊलीच स्वतः सांगतात. गाते श्रोते पाहते चतुर विनोदी, बरं का, बहुसंग असं दुश्चित्ते. महाराज सांगतात की हे कोण कोण आहेत. गाते, गाते म्हणजे आपल्या कीर्तनात गाणारे नाही. बरं का, लक्षात घ्या. गाते कोण, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिषे गाती. हे गाणारे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, 6 शास्त्र, न्याय, सांख्य, योग, मीमांसा इत्यादी हे षटशास्त्रे आणि 18 पुराणे हे गाते आहेत. तुकोबारा विनंती कोणाला करतात, गाते श्रोते पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी म्हणा विठ्ठल विठ्ठल. हे 28 गाते. श्रोत्यामध्ये कोण, राजा परीक्षितीसारखा श्रोता, त्या श्रोत्याला महाराज विनंती करतात. इतकंच नाही तर शंखाश्च भैर्याश्च पनवानक गोमुखा, रणमंडळामध्ये अनेक शंख फुंकले जात होते. अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर, बरं का, असे मोठमोठ्या शंखांचा ध्वनी होत होता. त्याच्याचबरोबर भेऱ्या वाजत होत्या. असा रणकल्लोळ असत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत असताना एक क्षणही अर्जुनाचं चित्त विचलित झालं नाही. असे श्रोते, गाते श्रोते पाहते. भगवंताच्या शय्या झालेला हा जो शेषनारायण आहे त्याला 1000 डोळे आहेत. आपल्या 1000 डोळ्यानं पाहणारा शेष ते पाहते. ब्रह्मदेवासारखे चतुर
600 कोटी लोक बनवणारा एकाचा ठसा दुसऱ्याला लागत नाही. आवाजात बदल, चालण्यात बदल, रूपात बदल असा ब्रह्मदेव, त्याला चतुर म्हणले. विनोदी देवर्षी नारद मुनी हे ब्रह्मांडातले अत्यंत विनोदी, चतुर, विनोदी, दुश्चित्ते. महर्षी व्यासाने 18 पुराणे लिहिली, पण तरीही त्यांचं चित्त शांत झालं नाही. असे दुश्चित्ते, सोहमभावी पूर्ण ज्ञाते, शुकाचार्यासारखे योगी, जनकासारखे शुकांचे गुरु, पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी म्हणा विठ्ठल विठ्ठल. या सगळ्यांना विनंती करतात तुकोबारा पायाला लागून. म्हणून महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.